दूसरा जो देश के लिए चिंता का विषय है वो भ्रष्ट लोगों का महिमा मंडन है। हमारे देश में कभी भी भ्रष्टाचार में पकड़े गए लोग, पण मला कुठेतरी वाटतं आपण एवढा विश्वास मोदींवर ठेवावा आणि ते परत आणून देतील अशी आशा करावी। कसं आहे की आत्तापर्यंत आपण बघितलं लोकसभेच्या भाषणांपैकी मला सगळ्यात आवडलेलं जे एक भाषण आहे ते मला खरं तर प्ले करून दाखवायचं आहे, कारण अनबिलिव्हेबल असं भाषण मोदींनी दिलं आणि त्याच्यात ते म्हणतात, हैरान हूं। दूसरा जो देश के लिए चिंता का विषय है वो भ्रष्ट लोगों का महिमा मंडन है। हमारे देश में कभी भी भ्रष्टाचार में पकड़े गए लोग या किसी को आरोप भी लगा तो लोग 100 कदम दूर रहते थे। आजकल तो भ्रष्ट लोगों को कंधे पे बिठा करके नाचने की फैशन हो गई है। लेकिन आजकल मैं हैरान हूं, म्हणजे हे भाषण ऐकल्यावर मला तर सुचेना की इतकं उत्कृष्ट असं भाषण मोदी एकीकडे देतात आणि जसं त्यांनी लोकसभेत सांगितलंय की मोदी की गॅरंटी आहे, मी जे म्हणतो ते होणार। आणि त्यानंतरच एक खूप इंटरेस्टिंग असं परत एक भाषण झालं त्यांचं, ते मी तुम्हाला नुसतं त्यांनी ती ट्वीट केली होती, ती मी तुम्हाला वाचून दाखवते। जिसने खाया है उससे बाहर निकालूंगा, जिसका खाया है उसको लौटाऊंगा। आणि हे ऐकल्यावर इतकं समाधान झालं की मुद्दाम मला सांगावंसं वाटलं, म्हणून मी ते ट्विट देखील केलं की मोदीजींची गॅरंटी त्यांनी परत परत दिली आहे जनतेला, तर ही पण गॅरंटी आहे का? आणि असेल तर महाराष्ट्राचे जे 70,000 कोटीचा स्कॅम झाला, जो नंतर वाढत वाढत 1,10,000 कोटीपर्यंत गेला, त्या सिंचन घोटाळ्याचे पैसे अजित पवारांकडनं मोदी परत घेणार का आणि ते महाराष्ट्राला परत देणार का? हा सगळ्यात मोठा सवाल आहे। पण मला कुठेतरी वाटतं आपण एवढा विश्वास मोदींवर ठेवावा आणि ते परत आणून देतील अशी आशा करावी। म्हणजे सार्काझम बाजूला सोडा, हे पैसे खरंच परत आले पाहिजेत आणि हे जे डायलॉग्स मारतात ना ते खरंच जनतेपुढे आणायला पाहिजेत। म्हणून मी आज आता हे ट्विट केलं आहे आणि त्याला नक्कीच चांगला प्रतिसाद लोकांकडनं मिळतोय।